थेट युनिट क्रमांक 22 या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला होता। परंतु आज आदर्शनगर या ठिकाणी एक महिला वय वर्षे 56 कोरोना बाधित झाली असून उपचारासाठी त्यांना ट्रामा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेले आहे। परंतु त्या ठिकाणी त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याची त्यांच्या कुटुंबियांनी जनआधार टाइम्सकडे फोनद्वारे माहिती दिली आहे। विभागातील सर्व आर्य रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी वेळोवेळी त्यांची आरोग्य चिकित्सा मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करून घ्यावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्यास कोणत्याही प्रकारचं हानी किंवा कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू शकणार नाही। मी सुनील कुमरे, मी आर्यातील जनतेला असं आवाहन करतो की आपणास माहितीच असेल की 2 दिवसापूर्वी युनिट नंबर 22 मध्ये कोरोनाचा पेशंट भेटला आणि आज आमच्या इथे आदर्शनगर येथे एक महिला कोरोनाची भेटलेली आहे। तरी मी आर्याच्या तमाम जनतेला आवाहन करतो की शासनाने जे आदेश काढलेले आहेत, घरी बसा आणि कोरोना पळवा। हात जोडून सर्वांना मी विनंती करतो की आपण आपल्या घरी सेफ राहा आणि कुठेही कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घरीच राहा आणि प्रशासनाला मदत करा। तर 4 तास उरकून गेलेले असताना अजूनही इकडे कोणीही काही येऊ शकले नाही। स्थानिक आहे आमच्याकडे जे आमच्या इकडचे प्रशासन आहे, पोलीस अधिकारी आहे, यांनी अजूनपर्यंत येण्याची इथे विनंती केली नाही। एवढा वेळ झाल्या कारणानं आज लोकांना एवढा त्रास होतो इकडे की कोणी आमच्याकडे काही सुविधेसाठी बोलले त्रास व्हायला लागला इकडे। आता एवढा वेळ झाल्या कारणानं सॅनिटायझरिंग नाही झालं, अजून काही नाही झालं। एवढा वेळ झाल्यानंतर काय करणार लोक, कसे घराच्या बाहेर पडणार? खूप त्रास व्हायला लागला इकडे स्थानिक पब्लिकला। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश हरिश्चंद्र धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव।